हाय हॅलो नमस्कार. द काजोल लाईफस्टाईल या युट्यूब चॅनलवर तुमचं सगळ्यांचं खूप मनापासून स्वागत आहे. आणि आज मॉर्निंग नाही, आफ्टरनून नाही, इव्हिनिंग पण नाही, तर मी डायरेक्ट नाईटला व्हिडिओ हा माझा ब्लॉग शूट करते. बिकॉज ऑफ आमचा एकदम इन्स्टंट रॅन्डम प्लॅन झालेला आहे. प्री प्लॅन पण काही म्हणता नाही येणार, पण आम्ही ब्लॉग स्टार्ट करतोय आणि आता आम्ही निघतोय आमच्या डेस्टिनेशनसाठी. सो तुम्हाला दाखवू आम्ही की आम्ही कुठे जातोय ते. तर ह्या ब्लॉग मध्ये असे कंटिन्यू राहा तुम्ही. चला लेट्स गो. इथे आमचं सगळं सेटअप होत आहे. चला तर निघूयात आता आपण आणि आता बसूयात. कसं कसं आपण बसणार बघूयात. चला 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 लेट्स गो. काजल तुझा चला. मी जाऊ आत. येस चला मी आत जाते आता. आणि हे सगळे गाडी जावा जावा. अरे बापरे, ये तो बिग टास्क आहे गाईस. हो चला बसली मी, फायनली बसलेली आहे मी मागे. मी इथे कॉर्नरला बसली आहे, अवी इथे बसणार आहे मध्ये. हो हो आई शपथ बसेल का मयंक तिथे? बसेल बसेल होईल आणि आता इथे मयंक बसतोय. बघू आपण होते का ऍडजस्टमेंट. होईल होईल बघ होईल मयंक. जमला जमला जमलं 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 जमलं. शकते यार, खरंच भूक लागली आहे. काहीतरी टाइमपास चकना बिकना. नको, तू मागच्या बॅक सीट वर बसलाय यार. मी सहजच बोलले आम्हीला. खरंच भूक लागली मयंकला. जाऊ द्या यार, लागू शकते भूक. काय एवढं विशेष आहे का? भूक नाही, पण त्याला टाइमपास तोंड चालवायला काहीतरी हवंय. पण मी बोलले ना बाबा कशाला मागे पण. हे बघा हा, काय खाऊ. बिगू तिकडं दिन तिकडा. एक पाय आतमध्ये, एक पाय बाहेर. रात्री 3 वाजतात आणि आम्हाला नुसते जोक सुचतायत भाई. सिरियसली पाहिजेच ना, बोर होऊन काय जायचंय. आता आपण कुठे थांबलोय? समृद्धीवर. गाईज ऐकून घ्या, समृद्धीवर. आता किती किलोमीटर आलोय रे आपण? किती किलोमीटर आलोय? आणि ऍक्च्युली समृद्धी महामार्गाचा फॅक्ट असा आहे. सो गाईज ऐका, समृद्धी आम्ही कल्याण पासून सुरू केलं आणि आम्ही आता लिटरली 140 किलोमीटर पुढे आलोय. पण 140 किलोमीटर मध्ये काहीच नाहीये मध्ये, ना पेट्रोल पंप, ना फूड प्लाझा, नथिंग. आणि आता 140 किलोमीटर संपल्यानंतर आता आलंय पेट्रोल पंप. आणि तो एक चहावाला दिसतोय तिकडे छोटस. आणि इथेच सगळे हे मोठे मोठे कंटेनर्स वगैरे सगळे इथेच लागलेत ऑलमोस्ट. मला नाही भेजवाय. तुझं नाव घेते ना रे ही डायरेक्ट. उतरायचंय तर मयंकला उतरायचंय. पायलंब्या करायचं तर मयंकला पायलंब्या. चाय पियायचंय तर मयंकला चाय पियायचंय. एक तू बोलला होता मला प्यायचं आहे. कुठं बोललो बाबा? तर गाईज ऑलमोस्ट 5 वाजलेले आहेत सकाळचे, मॉर्निंगचे. आणि आता आम्ही शिर्डीला पोहोचलेलो आहे फायनली. आता आम्ही रूम्स घेतलेत. रूम्स चांगले आहेत, असे आहेत. हा एक आहे आणि एक बाजूचा आहे, असं काहीतरी आहे याचा ॲम्बियन्स. पण चांगला आहे, म्हणजे गुड आहे. आपण एका रात्रभर काढू शकतोय असं आहे. तर आता आम्ही मस्त झोपू थोडा वेळ, लवकर उठून उद्या मग आम्ही दर्शनाला जाऊन. आता तुम्हाला भेटूया डायरेक्ट उद्या. तोपर्यंत गुड नाईट, बाय बाय. हॅलो एव्हरीवन, गुड मॉर्निंग. तर आता आम्ही मस्तपैकी फ्रेश झालेलो आहे आणि ऑलमोस्ट 10 वाजलेले आहेत. आम्हाला उठता उठता लेट झाला. अवी उठली आणि अवीने सगळ्यांना उठवलंय. येस. तर आता आम्ही निघू. बाकी थोड्याशा बाकी आहे. येस. आणि त्या झाल्या की आता आम्ही निघू. मला दाखवतो. बाय. झोप तर खूप कमी वेळ झाली आमची, कारण आम्ही आलोच इथे 5 वाजता रूमवर. आणि त्याच्यानंतर आणि अभिने जो कहर केला, उठ उठ उठा उठा उठा, आम्हाला उठावंच लागलं. आवरलं आता आम्ही. आता मी खाल्लीये चकली, कारण भूक लागली खूप जास्त.
मग थोड्या वेळात बाहेर गेलो की आम्ही चहा नाश्ता करू. तोपर्यंत एवढ्यातच ठीक आहे. बाकी ह्या सगळ्या आवरतायत. हे बघा इथे झाल्या आवरून. आणि इथे बघा काय चाललंय. परू माऊला हाय कर. तर गाईज आमचं सगळं आवरून वगैरे झालेलं आहे आणि आता आम्ही निघतोय दर्शनासाठी. आणि खूप जास्त एक्स्ट्रीम ऊन आहे. आम्हाला असं वाटत होतं की पाऊस पडेल, पण नाही, पाऊस वगैरे काहीच नाहीये. खूप एक्स्ट्रीम ऊन आहे. आणि इथे आम्ही राहिलो होतो. आणि खूप छान सर्व्हिसिंग आहे. सो तुम्ही येऊ शकता इथे कधी शिर्डीला आला तर नक्की ते विजिट करा या हॉटेलला. गरम ऍक्च्युली खूप जास्त एक्स्ट्रीम होतंय गरम. आता आम्ही इथे निघतोय येस, आणि मंदिरात जातोय पाया पडायला. येस ओम साईराम. परत चालू आहे. परत जागेच आहे. चालू आहे. आता आम्ही खातो आहेत मिसळ, शिर्डीची मिसळ. आणि खूप अमेझिंग आहे ती. हे बघा, हे जास्त पूर्ण भारी ताट आहे. टेस्ट आहे. त्याच्यामध्ये आहे पाव, मिसळ, पापड, दही. पप्पा आले. कशी वाटली काजल मिसळ? खूप भारी आहे ना. मिसळ एवढी भारी होती ना, म्हणजे असं छोटसच आहे त्यांचं एकदम दुकान, पण इतकी सुंदर होती, एकदम टेस्टेबल होती. है ना रे? कशी होती मिसळ? एकदम मस्त होती आणि अशी वर्थफुल होती एकदम. खूप बरं वाटलं खाऊन. मम्मी कशी वाटली मिसळ? खूप सुंदर, एक नंबर. मला कशी वाटली? तुम्ही बघू शकता आता आम्ही फायनली पोहोचलेलो आहोत मंदिराच्या इकडे. तर आता आपण जाऊयात दर्शनाला. बाप इज ऍक्च्युली आतमध्ये मंदिरामध्ये फोन अलाउड नाहीये, म्हणून आम्ही हा फोन इथेच ठेवतोय सगळ्यांचे. आणि ते लॉकर मध्ये फोन ठेवले जातात. आणि तुम्हाला इन केस मंदिरात थ्रू म्हणजे त्यांच्या कलेक्शन कडे ठेवायचं असेल तर तिकडे पण ठेवू शकता तुम्ही, आणि इथे पण ठेवू शकता. तर आम्ही आता इथे ठेवणार आहोत फोन सगळ्यांचे. आणि आता बाहेर आल्यानंतरच आपण शूट करता येईल. तुम्ही माझ्यासोबत कंटिन्यू राहा. गाईज फायनली आता आमचं दर्शन झालेलं आहे आणि आम्ही आता परत आलेलो आहे. आणि आता सगळ्यांना त्यांचे त्यांचे फोन मिळालेले आहेत. आणि दर्शन खूप चांगलं झालं, पण खूप जास्त लाईन होती. सो आम्ही VIP तिकीट्स घेतले होते, पर पर्सन 200 रुपये. आणि मग आम्ही केलेलं दर्शन. आहे की नाही पप्पा? एक नंबर दर्शन झालेलं आहे. हा. ते पप्पांच्या ह्याच्यामुळेच झालेलं आहे. पप्पा बोलले की असं नॉर्मली होणार नाही आपल्या लवकर. आ? हे अवंती काय अरे हाय. चला आता आपण जाऊयात पुढे. मला पण आतलं शूट काही घेता नाही आलं, पण ठीक आहे, त्यातल्या त्यात आपण जेवढं झालं तेवढं घेतलं मी. आणि आत खूप जास्त लाईन होती, सो नाहीच पॉसिबल झालं. आणि फोन तर अलाउडच नव्हते, सो दॅट्स वाय. पण ठीक आहे, मस्त झालं दर्शन. आणि कैरी आणि काकडी पण घेतली. येस, चला लेट्स गो. खाऊयात आता. कसा टेस्ट करून सांग. गोड आहे. गोड आहे आईस, गोड. मीठ नाही का दादा? मीठ लावा. टाकून देऊ का? अरे मी किती पेरू घेते सही, एकदा खावलं थांबवून. एकदा घेतले 2 वाटे 50-50 चे, आता परत घेते पेरूची गुलाबी. तुम्ही दाखव. गोड नाही नाहीये. एवढं कोण नाही भाऊ, पण पाहिजे तुला संपला. रिजेक्ट, गोड नाहीये. मी रिअल फॅक्ट सांगते की आम्ही शिर्डीचा प्लॅन केला तरी आम्हाला गाडीच मिळत नव्हती. आणि आम्हाला ऐन मुमेंटला आम्ही जी गाडी केली ती कॅन्सल झालेली आणि खूप प्रॉब्लेम्स पण आले. पण ऍक्च्युली ज्या गोष्टी व्हायच्या असतात ना त्या होतात आणि त्या झाल्या. आणि म्हणूनच पप्पा माझे सांगतायत की एवढे सगळे प्रॉब्लेम्स आले तरी आपण सगळ्या गोष्टी सक्सेसफुली केल्या. मस्त दर्शन घेतलं साईबाबांचं, मस्त जेवलो, खाल्लं पिल्लं 2 दिवस, कालची रात्र, आजची सकाळ आणि आता पूर्ण दिवस मस्त एन्जॉय केला फॅमिली सोबत.
भाई हे सुख कुठेच नाहीये, तुम्ही पण जा, नक्की जा. तर तो मला म्हणजे माझा मी भाग्याचा क्षण समजतो. या ठिकाणी सगळे माझे जावे बापू एकत्र आले आणि सगळ्यांनी कोऑपरेट केलेलं आहे. बरोबर आहे. मग सगळ्यांवर येतो आणि मार्ग निघतो, वाट मोकळी होते. बरं, संकट काही थांबत नाही, संकट निघून जात. तुम्ही सगळे आहात त्याच्यामुळे माझ्या पाठीमागे कोणतं संकट किती मोठं आलं तरी काही प्रॉब्लेम नाही. ते मार्ग निघून जाईल, आपली नैया पार होत जाईल. ओके. दोन गवाई येते माझी. म्हणूनच म्हणतात बाप बाप असतो, समजलं? त्याच्यासारखं प्रेम कोणीच नाही करू शकत. हे आता नाही कळणार, लग्न झाल्यावर पण कळेल. करायचंच नाहीये लागणं. कळणार. नाही. आता लग्न झाल्यावर कोण कोणाचं राहतं ते तर नंतर वेळ, ते तर वेळ आणि काळ सांगू शकेल बाबा. आतापर्यंत आपण तर गॅरंटी घेतली, सगळ्यांचे राहतात. परंतु याच्यानंतर आता कोणी गॅरंटी घेईल? एखादी अक्षता पडली, शुभ मंगल सावधान. तर गाईज फायनली आमचं जेवण वगैरे करून झालेलं आहे आणि ऑलमोस्ट 6 वाजलेले आहेत आता. आणि आम्ही इथे भगत दाजी यांचे सुप्रसिद्ध मटन थाळी आणि चिकन थाळी आणि घरगुती पद्धतीमध्ये या हॉटेलला आम्ही आलेलो. आणि शिर्डीच्या ऑन रोडच आहेत हे हॉटेल. आणि इतकं सुंदर, इतकं वर्थ आहे की मस्त आम्ही काळ्या रस्स्यात चिकन, भाजरीच्या भाकऱ्या, जिरा राईस. भाई तुम्ही कधीतरी या नक्की आणि विजिट करा या हॉटेलला. बाकी इतकं सुंदर होतं जेवण. आम्ही आता सगळे जेवलेलो आहे आणि ऑलमोस्ट आता आम्ही निघतोय. आता आम्हाला माहिती नाही आम्हाला किती वेळ लागतो, पण आम्ही समृद्धी महामार्गावरूनच जाणार आहोत. आम्हाला खूप आवडलं. असं कोणाचं आम्ही स्तुती करत नाही, पण खूप छान छोटस गरीब होतं पण आम्ही मस्त जेवलो पोटभर. काळा रस्सा, भाकरी, पापड, नाचणीचा पापड खरंच खूप छान. स्पेशली तुम्ही पण विजिट करा. इथे काय नाव आहे? भगत घरगुती मटण खाणवळ. खानावळ. आपल्या साई मंदिरापासून फक्त 3 किलोमीटर. ओके, चला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. येस, जिजीने सगळं बोलून टाकलेलं आहे, त्याच्यामुळे मला काही गरज पडलेली नाहीये. तर येस, आपण आता निघतोय आणि थोड्या वेळात तुम्हाला भेटते. एक गोष्ट नेहमी आयुष्यात लक्षात ठेवा, जे फॅमिलीमध्ये फिरण्यात सुख आहे ना, फॅमिली सोबत जे फिरण्यात सुख आहे ना, ते ऍक्च्युली कुठेच नाहीये. आणि म्हणूनच कधीच मी माझ्या कझन सोबत, माझ्या फ्रेंड सोबत, ऍक्च्युली मला फ्रेंड सर्कल खूप कमी आहे, पण माझे कझन्स पण आहेत, मी कोणासोबतच कुठलाच प्लॅन करत नाही, कुठल्याच ट्रिपचा पण नाही, असं गेट टुगेदर म्हणा कसलाच नाही. जे असेल ते फॅमिली सोबत, कारण ऍक्च्युली सुख हे फॅमिली सोबत आहे. सो तुम्ही पण कधीतरी जात असाल तर कधीतरी नक्की आपल्या फॅमिली सोबत जा, कुठेतरी मस्त एन्जॉय करून या. 2 दिवस खूप सुखाचे असतात ते. कधीतरी नक्की तुम्ही पण जा आणि मस्त मस्त असं फिरा आमच्यासारखं. पण मी इथून निघतोय आणि आता आम्ही डायरेक्ट समृद्धी महामार्गावर चाललोय. येताना पण आमचा तोच रूट होता आणि आता जाताना पण. आणि मोस्टली खूप चांगला आहे, म्हणजे लाईक खूप डिस्टन्स आपल्याला कमी घेतो. जे ऍक्च्युली डिस्टन्स आहे त्याच्यापेक्षा थोडंसं कमी डिस्टन्समध्ये आपण लवकर अराईव्ह करतो डेस्टिनेशनला. सो येस, तुम्ही पण कधी गेलात तर नक्की एक्सपिरियन्स घ्या समृद्धी महामार्गावरचा. बाय द वे आता इथून आम्ही निघतोय. आम्हाला ऑलमोस्ट घरी पोहोचायला 9 वाजतील. आय डोंट नो 9 की 10 वाजतात. पण याच घरी पोहोचलो की मी हा ब्लॉग एंड करेल. तोपर्यंत माझ्यासोबत कंटिन्यू राहा. तर गाईज फायनली आता आम्ही आलेलो आहोत CNG भरण्यासाठी आणि ऑलमोस्ट आम्ही ठाण्याला एंटर केलेलं आहे. आता आम्ही अर्ध्या तासातच घरी पोहोचणार आहोत. तर मी हा ब्लॉग माझा इथे सेंड करते. तुम्हाला जर का हा माझा ब्लॉग आवडला असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, लाईक कॉमेंट शेअर करायला विसरू नका आणि असेच अजून नवीन कंटेंट बघण्यासाठी माझ्या चॅनलला कंटिन्यू राहा. बाय बाय, सी यू इन द नेक्स्ट ब्लॉग.